शिवसेनेचे युवा नेतृत्व योगेश दादा कदम. 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मूलमंत्र तंतोतंत जपत समाजकारणात आणि राजकारणात काम करणारे शिवसेनेचे युवा नेतृत्व म्हणजेच योगेश ज्योती रामदास कदम हे होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी पुढे जात असलेले योगेश दादा कदम हे राजकारणापेक्षा समाजकारणात अधिक रमतात. वडील रामदासभाई कदम यांच्याकडून राजकारणाचे धडे घेत त्यांनी राजकारणात मोठी झेप घेतली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृह व महसूल राज्यमंत्री म्हणून ते काम पाहत आहेत. मंत्रिपदाच्या कालावधीत त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. योगेश दादा कदम यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्र जनशक्ती न्यूज चॅनलचा हा स्पेशल रिपोर्ट. योगेश ज्योती रामदास कदम यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1986 रोजी झाला. त्यांचे वडील रामदासभाई कदम यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिवसेनेत घालवले. शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी राजकारणात वेगळा ठसा उमटवला. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेने संधी दिली आणि त्या संधीचे त्यांनी सोने केले. विरोधी पक्षनेते तसेच पर्यटक आणि पर्यावरण मंत्री म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. त्यानंतर त्यांचा वारसा त्यांचे सुपुत्र योगेश दादा कदम समर्थपणे पुढे चालवत आहेत. योगेश दादा कदम हे 2019 साली दापोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे पहिल्यांदा आमदार झाले आणि 2024 साली पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत ते दुसऱ्यांदा विक्रमी मतांनी आमदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात गृह व महसूल राज्यमंत्री म्हणून ते काम पाहत आहेत. योगेश दादा कदम यांच्या रूपाने दापोली मतदारसंघाला 49 वर्षांनी मंत्रिपद मिळाले आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा ध्यास हेच त्यांचे ध्येय असून गेली 6 वर्ष ते मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहेत. दापोली, खेड आणि मंडणगड या तीनही तालुक्यांच्या विकासाची ब्लूप्रिंट त्यांच्या दृष्टीसमोर असून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने जे विकास कामे राबवत आहेत. योगेश दादा कदम यांना रामदासभाई कदम यांचा आक्रमक वारसा लाभला आहे. दापोली मतदारसंघातील दापोली तालुका हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. दापोली शहर, हर्णे बंदर, आंजर्ले, दाभोळ, चिखलगाव अशी महत्त्वाची पर्यटन स्थळे येथे आहेत. कोकण कृषी विद्यापीठ दापोली शहरातच आहे. महाराष्ट्रातील पर्यटक थंड हवेचा आनंद घेण्यासाठी दापोलीत मोठ्या संख्येने येतात. गेल्या 5 वर्षात दापोली, खेड आणि मंडणगड या तीनही तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. आता राज्यमंत्री म्हणून काम करीत असल्यामुळे दापोलीचा विकास आणखी जोमाने सुरू राहील. शिवसैनिकांचे प्रेरणास्थान आणि युवकांचे आशास्थान असलेल्या योगेश दादा कदम यांना उदंड आणि आरोग्यदायी आयुष्य लाभो हीच त्यांच्या वाढदिवसानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना.